शिरूरमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आपण पाहतो की प्रचाराची रंगत वाढत चालली आहे। आज शिरूरचे आमदार माऊली यांना कटके आज आपल्यासोबत आहेत। नमस्कार, कसा चाललाय प्रचार आणि एकंदरीतच काय परिस्थिती आहे? प्रचार डोर टू डोर चालू आहे आणि जनतेचा प्रतिसाद अतिशय सकारात्मक आणि उत्साह आहे जनतेमध्ये। कारण की पहिल्यांदा पक्षाच्या चिन्हावरती या ठिकाणी निवडणुका होत आहेत आणि इथून पाठीमागच्या काळामध्ये मग त्याच्यामध्ये रसिक भाऊ असतील, शहीद भाई असतील किंवा स्वर्गीय लोकनेते बाबूरावजी पाचरणे साहेब असतील न त्याच्यानंतरच्या काळामध्ये प्रकाश शेठ धारीवाल असतील यांनी या शिरूर शहराची एक चांगल्या पद्धतीने रचनात्मक आणि सुसंस्कृत अशा पद्धतीने रचना करून आणि ह्या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन या शहरामध्ये कायम शांतता कशी राहील आणि या शिरूर शहराचा विकास कशा चांगल्या पद्धतीने होईल याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं। आणि आता आपण पाहतोय की झालेल्या निवडणुकीमध्ये देखील शिरूर शहराच्या सर्वसामान्य नागरिकांनी अतिशय जागृत राहून चांगल्या पद्धतीचं मताधिक्य या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्या टायमाला मी होतो आणि अतिशय चांगलं मतदान शिरूर शहरातून या ठिकाणी आघाडी दिली आणि तोच विश्वास पुढे घेऊन या शिरूर शहराला एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आता जवळपास आपण वर्षभरामध्ये 40 कोटी रुपये शिरूर शहराच्या विकासासाठी दिले। लवकरच आपला पुणे टू शिरूर हा फ्लायओव्हर देखील होत आहे आणि त्याच्यामध्ये पुणे शहराच्या बाहेर मेट्रो देखील येत आहे। हायस्पीड अहिल्यानगरपर्यंत या ठिकाणी हायस्पीड रेल्वे देखील होत आहे आणि शिरूर शहराचा DPR तयार करून एक जुनी शिरूर नगर परिषद ही 1868ची नगर परिषद आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या शिरूर नगर परिषदची अतिशय रचनात्मक असा विकास येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करणार आहोत आणि जो विश्वास मायबाप जनतेने आमदारकीच्या निवडणुकीमध्ये ठेवलेला आहे तोच विश्वास आणि तो जोश आणि तो जल्लोष इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच विश्वासार्थेला आम्ही पुढे घेऊन जात आहोत। या ठिकाणी मला हेच विचारायचं आहे की तुम्ही आता आमदार आहात, त्यासोबतच राज्यात देखील तुमचं सरकार आहे, तर शिरूरच्या विकासासाठी याचा कसा हातभार लागणार आहे? निश्चितपणे एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीने विधानसभेला सर्व मायबाप जनतेने विश्वास ठेवला त्याच्या पाठीमागे त्यांच्या भावना आहेत की कुठंतरी आता बदल होईल, चांगल्या शहराचा विकास होईल। कारण की येणारी पिढी असेल कुठंतरी आपल्या या शिरूर शहरामध्ये मग शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून असेल, औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून असेल, आरोग्याच्या माध्यमातून असेल आणि या शिरूर शहरामध्ये लाईटीचे प्रश्न असतील, ड्रेनेजचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। त्याच्यातही माजी खासदार शिवाजीरावदादा आढळराव पाटील यांनी या ठिकाणी योजनेचं मोठं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या माध्यमातून चालू आहे। अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये ज्या टायमाला हा फ्लायओव्हर पूर्ण होईल, आता त्याचं भूमिपूजन आम्ही घेत आहोत की पुणे टू शिरूर ही जी कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे शिरूर शहराची ओळख ही पुणे जिल्ह्यामध्ये एक अग्रगण्य नगर परिषद म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। निश्चितच तुमच्या नेतृत्वात नक्की शिरूरचा विकासाचे जे तुम्ही मॉडेल सांगितले ते निश्चितच लोकांचा विश्वास काय हे आपल्याला समजेल। निवडणूक चालू आहे, आता नगराध्यक्ष पदाचे देखील उमेदवार आज आपल्यासोबत आहेत। ताई, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की शिरूरसाठी तुमचं विकासाचं मॉडेल नक्की काय असणार आहे? माननीय आमदार माऊली आबा कटके यांनी युवकांना संधी दिलेली आहे आणि खास करून महिलांना संधी भेटली आहे, तर मी महिलांचं सुशोभीकरण, महिलांसाठी त्यांची सुरक्षितता या सगळ्या गोष्टींकडं लक्ष देईल। निश्चितच जी महिलांचं तुम्ही सक्षमीकरण सांगितलं किंवा त्यांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे त्यासाठी अशा काही खास योजना किंवा काही खास स्तरावर तुम्ही काही उपक्रम राबवणार आहात का? हो, की महिलांचं आत्ता सध्या कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे, तर शिरूर शहरामध्ये आपण महिलांना जागृत कसं करायचं कॅन्सर म्हणजे आरोग्यामार्फत, त्यासाठी आम्ही व्याख्यानमाला घेऊ। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियांबद्दल। न्यूज अनकटकडनं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद। अनकटला पण आमच्याकडनं शुभेच्छा, धन्यवाद।